नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। जनता विद्यालय 10वी-12वी नंतर काय, तसेच विद्यार्थी समुपदेशन अंध विद्यार्थी ओमकार डावरे यांच्याकडून शालेय ग्रंथालयास पुस्तक भेट देण्याचा कार्यक्रम प्रसंगी व्याख्याते प्राचार्य दत्ता आरोटे, प्राचार्य मुकुंद डांगे, प्राचार्य दर्शत वरपे, शालेय समिती अध्यक्ष नंदू पाटील पवार, सदस्य गजेंद्र सातपुते, विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत आरोटे, पर्यवेक्षक शिवनाथ पांगरकर, शिक्षक व विद्यार्थी योग्य आहे। आणि एक निकोप युवा वर्ग कसा असावा याचा ज्वलंत विद्यार्थी ओमकार डावरे आहे। आणि सर्व विद्यार्थ्यांनी असं समाज उपयोगी कार्य करावं असा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आणि ओमकारची प्रेरणा उत्साह आपण विद्यार्थ्यांनी घ्यावं, कारण हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आहे। विद्यार्थी सर्वांगीण समाज उपयोगी घटक व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। ओमकारने जे कार्य केलेले आहे अत्यंत उल्लेखनीय आहे। आणि अंध व्यक्तीला जर संधी दिली तर तो भरपूर काही करू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण आहे। तर आमच्या शाळेचा हा गुणी विद्यार्थी आपल्या समोर आपल्या गावाने त्याला प्रोत्साहन दिलं, संधी उपलब्ध करून दिली। तो आपल्या गावासाठी, शाळेसाठी, देशासाठी सर्वतोपरी त्याच्या पोतेने परिश्रम घेईल अशी अपेक्षा व्यक्त। तुम्ही तालुका जिल्हा विज्ञान प्रदर्शन, राज्य विज्ञान प्रदर्शन ऐकला असेल। आदरणीय आरोटे सर हे राज्य विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष होते आणि आमचे मार्गदर्शक अशा आरोटे सर या ठिकाणी आपल्याला उपस्थित झाले आहेत। मी त्यांचं व्याख्यान तुम्ही ऐकणारच आहात, परंतु आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे या कार्यक्रमामध्ये मी आपल्या विद्यालय परिवाराच्या वतीने सरांच्या या ठिकाणी आभार मानतो। त्याचप्रमाणे आपले दुसरे मार्गदर्शक व्याख्याते सन्माननीय प्राचार्य श्री डांगे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्यांचा देखील या ठिकाणी मी विद्यालय परिवाराच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे सन्माननीय नंदू पाटील पवार साहेब यांच्या माध्यमातून त्यांचे वेळी आता समोर आहेत वरपे सर, त्यांच्या माध्यमातून सर आपल्या शाळेमध्ये आले। आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान केलेला आहे। मी त्यांना आपण जास्त वेळ नाही घेता त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला 10वीच्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर पुढे काय, अगदी पुढे 12वी नंतर पुढे काय, तर याविषयी आपल्याकडे मार्गदर्शन करावं। सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक त्यांचं व्याख्यान ऐका। व्याख्यान संपल्यानंतर ते तुम्हाला एक प्रश्न असते, शंका असते। आपल्या स्कूल कमिटीचे चेअरमन आमचे व्याही नंदू पाटील पवार आपल्या विद्यालयाचे असेल, त्यात कुणाला एनएमएची स्कॉलरशिप मिळाली असेल, कुणाला सारथी संस्थेची स्कॉलरशिप मिळाली असेल, एनटीएची संधी बऱ्याच जणांना उपलब्ध झाली नसेल, पण एमटीएस नावाची पण एक परीक्षा असते, महाराष्ट्र टॅलेंट सर्च। आपल्यापैकी कोण दिलेली परीक्षा आतापर्यंत 8वी 9वी 10वीला असते, एमटीएस महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम वाडिया कॉलेज कंडक्ट करतो आहे कोणी। त्याही परीक्षेचे गेल्या 30 वर्षापासून मी कोऑर्डिनेटर म्हणून काम करतोय वाडिया कॉलेज सोबत, इंटरव्ह्यू कमिटीवरही काम करतो। तेही काही अनुभव मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे। त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपल्या आयुष्यातल्या काही संधी गेल्यात। मी आग्रहपूर्वक 9वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसायला सांगितले, पण 10वीच्या मुलांसाठी बोलताना त्यांच्या गेलेल्या संधी ज्या आहेत त्या आत्ताच्या 9वीच्या मुलांना संधी मिळणार आहे। मी त्या 2 परीक्षांचा उल्लेख केला, एसटीआय आणि केव्हीक्यूआय। आमच्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना त्याची नावं सुद्धा माहित नाहीत, तर संधी कधी मिळायच्या। हायस्कूलला 10वीला होता, तिने त्याने पुस्तकं त्याला आधाराने वरती आणलं गेलं, हे सगळं बरोबर आहे की नाही। पण एक दिवस असं सकाळी उठल्यापासून मला किती 1 तास 2 तास 3 तास डोळेच उघडायचे नाही। पण डोळे काही आमच्या मनाप्रमाणे वागत नाही, किती नाही म्हटलं तरी किलकिले करून पाहतो। अशी पट्टी बांधा बरे, अशी पट्टी बांधायची डोळ्यावर, पाहायचंच नाही। आणि बघा बरं घरामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतील का। सकाळी उठल्यानंतर तास 2 तास आपले डोळे बंद करून एखाद्या अंध व्यक्तीला किती अडचणींना सामोरं जावं लागतं
याचं आपण अनुभव घेऊन पाहूया. तुम्हाला सुट्टी लागेल ना, सुट्टी लागल्यानंतरच्या पहिल्या दिवशी हा प्रयोग प्रत्येकाने करून पहा बरं. सकाळी उठला ना लगेच डोळ्याला एक पट्टी बांधायची, एखादा रुमाल, एखादं उपरणं, एखादा स्कार्फ, आणि तास 2 तास घरच्यांना सांगायचं आज मी डोळे बंद करून घरात वावरणार. अडचणी येतील ना, येतील की नाही अडचणी? आणि तुम्ही विचार करा, तो ओंकार जन्मापासून आंधळा आहे. रंगपंचमीचा सण 2-3 दिवसावर आलाय ना. हे बा याच्या अंगावरती रंग सुद्धा खेळलाय आणि धुळवडीला. तर रंगपंचमीच्या दिवशी एवढे रंग आहेत, इकडे लक्ष द्या. एक साधी कल्पना करून पहा, त्या ओंकारला लाल रंग ओळखता येत नाही, लाल रंग माहित नाही, पिवळा रंग माहित नाही, निळा रंग माहित नाही, कारण दोन्ही वेळेने तो कसा आहे, अंध आहे, त्याला रंगच माहित नाही. ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतला, ज्या आई माझ्या येस स्मार्टसाठी तालुका प्रतिनिधी सिन्नर. आईला त्यांनी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.